शेडमध्ये आल्या. मी एक कोंबडी ठेवली ती तुम्हाला माहित आहे, उभाने बसली ती जो कोंबडा लागला. आज असं मला वाटतं तिने पिल्ला फरून 21 दिवस होले ना पूर्ण. थांब अरे आवाज येतो ना. हे बघ इकडे कुठेतरी अशी पकडायची, कारण तिच्या यामध्ये पिसामध्ये पिल्ली असतात. एकच फोडली अरे मुसल. हा तो बाजूला कर तिथं. बघा तुम्हाला दाखवता. एक फक्त बच्चा झाले, एक फोरले म्हणजे आता तिने चालू केले फोराचा. बाई एक ते झाले बघा. हा का अरे नाही कोंबडा कोंबडी कलर भारी आहे ना बाबा. अरे बघतं कसंच बघा कोंबडा का कोंबडी बघ. ते आपण ठेवतो तिच्याजवळ तेव्हा आता त्याला घेईल ती, तेव्हा आपण तिकडे आतमध्ये थोडा इकडे या केला तो बघा आता कसा आहे. राहू दे की उद्या परत पूर्ण फोरेल. आज आम्ही जाता जर राहू दे. मी शेडमध्ये येले बघ तुम्हाला दाखवतो. काल मी बोललो होतो एक पिल्ला फोरला आता. तर आज बघ आता किती फोरल्या ते आता समज तिला घे मी उचलीन तिला तेव्हा समजत किती बघू फोरल्या. अशी करायची, कारण तिचे त्या पक्कामध्ये पिल्ली असतात तिला जरा बाहेर काढू. हे बघा कावरी बघा सध्या तिला बाहेर ठेवू. 4 पिल्ला फक्त फोरल्या, अजून बरीच बाकी आहे. तेव्हा हे पण फोरणार आता. 4 पिल्ला फोरल्यान नक्की म्हणल्यान तेव्हा चौची म्हणल्यान बाकी त्यापी फोडतील. राहू दे थोडा सगळी फोडतील. वा राहू दे तिला आतमध्ये 4च फोडल्यान, अजून ती पण दुपारपर्यंत फोडतील. तेव्हा मी त्यांना इकडे बा इथं वरते इथं जागा बनवली इथं ठेवेन. मी आज शेडमध्ये आता आलो तर मी तुम्हाला दाखवता ती कोंबडीने अंडीची फोडल्यान. त्या दिवशी 4 दाखवली. आज हे बघा जास्त नाही फोडली तिने, बाकी फुकट गेली. हे बघा यो बा यासाठी तो बनवले, कारण इथं कसं दुसरा कोणी जाऊ शकत नाही. ते कोंबडीचं राहतं. 6 पिल्ला फोरले तिने, बाकी फुकट गेले. कारण गरमीच्या मुळे थोडा प्रॉब्लेम झाला नाही. या कोंबड्या आणि दुसऱ्या या पण त्यांना डायरेक्ट घुसतात आणि अंड्यांना इकडे तिकडे असं या करताना त्याच्यामुळे ती जरा खराब झाली अंडी आणि डोचं बी मारलं त्याच्यावर. मी तुम्हाला दाखवलं होतं डायरेक्ट कोंबड्या घुसत होत्या. तर आता शेडमध्ये जाम घाण झाले. दुपारचं 2 वाजल्यान. आज मी जवळजवळ 2-3 तास कोंबड्या बाहेर ठेवणार. कारण काय आता कोंबड्या रोजच बाहेर करायला लागते, कारण ऊन पडायला लागला आता ना, खूप गरम होतं शेडमध्ये. त्याच्यामुळे आता कसं करायला लागेल, आता कोंबड्या बाहेर काढायलाच लागतील. 2-3 तास ठेवील नाही ते साफसफाई बी करायची. भरपूर घाण झाले. आता तो यो टाकले आम्ही, तो भुसा टाकला तो पण काढायचा आहे. कोंबड्या पण थोड्याशा म्हणजे अशा या झाल्या म्हणजे आहेत चांगल्यात त्या, पण थोडं त्यांना तिथं गरमी होतं माणसाला होतं ते त्यांची बाबा. तर मी बाहेर सोडता बाहेर आर्यन तयार होतं आणि आयुष पण येणार नंतर ठेवायला. पण आता सध्या मी सोडतो आणि ते कोंबडीला बी सोडतो. तुम्हाला मी दाखवली की सगळ्या कोंबड्या निघल्या बाहेर आहे बघा. काढल्या नाही बकऱ्या बसल्यान. त्यांना तो शनिवारच्या बाजारांना काही बी आणला तर तो टाकला तर खाऊन बसल्यान. अजून पालक होता या बा सगळ्या सोडल्यान. इथं फिरताना बा अजून हन आतमध्ये त्यापी मी काढता. हे बघ ही चालले बाहेर, त्यांना बी अकलता बाहेर. चला हे बघा ही पण चालले ना आता बाहेर. ही जरा नवीन असल्यामुळे ना ही जात नाही बाहेर. हे बघ सगळी आता गेल्या बाहेर. हे बघा इकडे तिकडे आता ती धावतीलच, पण जरा ऊन पडतं ना, गरम आतमध्ये शेडमध्ये जाम होतं. वरती पत्रा टाकल्याने बघा पत्रा आहे त्याच्यामुळे ती अजून गरम होतं. तर मी ती कोंबडी बी काढता तुम्हाला दाखवतो. आता ती कोंबडी मला काढायची आहे, त्यासाठी थोडी मेहनत करायला लागेल मला तिला, कारण मी तिला पकडायची नाही. तिला मला पकडायची यो मधला ना यो इथून काढून ठेवतो. तिला पकडायची नाही मला, डायरेक्ट बाहेर करायची. यो असा इथून जरा रस्ता यो बा यो झापडले त्या दिवशी कोंबडीला आणि इथून रस्ता बनवतो तिला, म्हणजे इथून ती बाहेर निघेल. तिला मी काढतो ना बाहेर. चलो चलो बेटा. हे बघा एक पिल्ला गेला त्या साईडला. चला ती जरा आला ना याकरता. चला जाईल आता तिला रस्ता दिसले. एक पिल्ला ऑलरेडी त्या साईडला गेले, तुम्ही आवाज ऐकत असाल. चला तेव्हा जरा ती हवेवर जाईल, तेव्हा जरा तंदुरुस्त होईल. चला हे बघा तो पिल्ला तर गेले.
तो पण येईल आता सोडा मग तिच्याजवळ. तो बघ त्याला दिसला तर हिला इकडे ठेवले जरा, तिला राहू दे इथं फिरू दे जरा, तिला निघाता तर निघेल ती. आर्यन सांगतो बाहेर नको काढू. पण ही बघा मस्त पिल्ला दिल्यान. 4-5 दिवसाचीच आहे नी. 6 पिल्ला आहे, तंदुरुस्त आहे आली सध्या. खूप लक्ष लावावं लागेल. ही बाहेरच काढायची, ती बाहेर निघली जरा बरं वाटेल तर निघलच होतात ती. सध्या राहू दे तिला आतमध्ये. तर अख्खी शेडची साफसफाई होते बघा. मी तुम्हाला समोरून दाखवतो. हे बघा किती घाण होती, एकदम स्वच्छ केला. यो पण हा पण इकडे बघा, तुम्हाला दाखवतो बाहेरून. आणि शेड सफाई करून जरा पंखा पण लावल्याने बाई, हा पण लावले आणि तो आतमधला पण पंखा लावले, तो पण मी तुम्हाला दाखवतो. शेड साफसफाई मेन आहे बघा, तो पण लावले पंखा. कारण मेन तर रोग तिथून येतं साफसफाई. आता पूर्ण या केला तर परत इथं मी साईडला आहे बाई, इथून ना तेव्हा याच्यावर बसताना कोंबड्या, याच्यावर बसताना त्याच्यामुळे काय होतं इथं ते घाण करतात. म्हणून इथं आता मी परत अशी ती तो भुसा आणले, तो आथरीन तो भुसा टाकीन, मग परत टेन्शन नाही. बघा आता तो काढला भुसा डायरेक्ट साफ झाला. तुम्ही केव्हापासून बघा किती घाण होती, एकदम साफ. आणि पंखा लावले जरा शेडमध्ये, थोडा इकडे ते धुळकाई झाले असेल तर थोडा साफसफाई होईल. इकडे बघा कोंबड्या किती आनंदाने मजा. जवळ अर्धा तास झाला असेल सोडून ना आर्यन, अर्धा तास झाले ना. आर्यन पण उतरले. आर्यनची मजा बघा. हे बघ त्याला सायकल नवीन. आर्यन तुला माहिती दे सायकलची किती गेअरवाले गे किती गेअर, डबल गेअर डबल डिस्क. आणि आर्यन खूप खुश आहे त्याच्यामुळे. तो आर्यनला सांगितला मी की मी सायकलमध्ये खाली घेतच कोंबड्याला बघीन. लालच दिले त्याला. आणि हे बघा किती मस्त मजेने बघा. इकडं पण सगळीकडे गेल्या. ही बा समोर किती भारी जागा. मागे नाही आर्यन गेल्या ना बघ जा, नाही तर कुत्र्या तयारच असतात. कुठे कुत्रा? आणि कुत्रा तिकडं मागे तयारच आहे. परत येतो मला शेड दाखवते बा, मस्त एकदम क्लीन साफसफाई मेन. आता मी पाणी पण चेंज करून आणतो थोडा बघा. हे थोडासा पेंडा आणतं का, पेंड्याची गरज नाही. हे बघ धुमिलवले मी आतमध्ये. तुम्ही विचार करा कशाला धुमिलवले, मच्छर लागलेला नाही. एवढे दिवस ना आपण कसं शेडमध्ये रोज या कोंबड्या राहताना आतमध्ये अख्खं किटाणू झालेलं असतात इकडे तिकडं, त्यांचं ते घाण करतात त्याच्यामुळे हा लावले. नुसती धुमी नाही करायची बघ. जो काय कापूर तो पण तेल टाकायचा, कारण त्याचा या आणि अजून काही मारबेटीचा पाला ना निंबाचा पाला पण आहे बघ थोडासा, तो याच्यावरती टाकतो. आणि हा जो आता वनस्पती म्हणजे ही देवल ना एक नंबर, कुठला बी किटाणू असेल तो मरणारच आहे. त्यामुळे आता आपण शेडमध्ये लावू आणि शेड पूर्ण पॅक करून ठेवू, म्हणजे पूर्ण या आणि ती धुमी होईल आणि मस्तपैकी किटाणू पूर्ण मरतील. आता थोडीशी बाहेर मजा जेव. आर्यनचा मित्र ज्या पी कोंबड्या आहे बऱ्याच, तो पी येले इकडे शेड आमचा बघायला. आणि आतमध्ये आम्ही काय काय धुमी केले ते सगळा तो बघून गेल ना, तो पण तसाच करणार आता. तो पी आमच्याकडे शिकायला लागले बघा. कोंबड्या जिकडे तिकडे सगळ्या झाल्या. तुम्ही सांगा किती कोंबड्या, पण सगळ्या शेतान बिताने बघ फुल जागा इथं फिरायला, टेन्शन नाही काहीच. हे बघ बकरी बघा. तुम्हाला एक आयडिया दाखवतो थांबा. मी जातोय बघा शेतामध्ये, कारण बकऱ्या तो पाला खात नाही. आणि तो पाला जर बकऱ्या खाला तर कधीच बिमारी नाही होणार. तुम्हाला बघल्या का समजेल बघा, समजलं असेल तुम्हाला. मारबेटीचा पाला आहे. तुम्हाला माहीत आहे असेल मारबेटीचा पाला काम करते. तुम्हाला माहीत असं आपण बारीक होतो तेव्हा लागल्यावर आपण तो आपल्या याच्यावर लावायचो जखमेवर. आता त्याचं काम मी त्या कोंबड्यांचा या घालवासाठी, चांगली अशी वनस्पती म्हणजे ती किटाणू मारायला. आपण जर बकऱ्याही हा पाला खाला ना तर समजा तर त्यांना कधीच बिमार नाही होणार. ते बघू यो खातं का पहिले, यो बिमार होल होता. हां खाला जास्त नाही खातो यो, पण बकरी बघा, अरे बापरे, बकरी तर फुल खाते. हे बघा बकरी खाते, याचा अर्थ हिला बिमारी कधी होणार नाही. मस्त खाते. इथं ठेवता मी, खाऊ दे तिला. नाही तर कोंबड्यांची बघा. अरे निस्सा गाडी चालवते, निस्सा ती सायकल आणली ती. ही बघा कुठवा गेअर टेकला तो बघा. आता मला बी घालला असतं त्यांनी.
जेव्हा आतमध्ये तुम्हाला दिसत आहे बाहेर बा धूर निघले, थोडं आतमध्ये काय स्थिती आहे मी बघता. हो थोडा कमी झाले मला वाटतं, थोडंसं अजून याला या आणायला लागेल. पण आता तुम्हाला वाटतं बस झाला, कारण भरपूर धुमी झाले अख्खे शेडमध्ये तर झाले. ती बघा थोडी तर झाले, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी झाले. अजून धुमल, त्याच्यामुळे एवढा काही गरज नाही सध्या. ही बघा कोंबड्याची दिसत नसते, म्हणजे कोंबड्यांची माहिती बरोबर तुम्हाला अजून एक माहिती दाखवतो. ही बघा मध्ये ते काय माहिती करतात का माहिती, सगळी चेकिंग करतात ते सायकलची. आर्यन दाखवायला लागला. आणि इकडे बघा एका तास झाले यांना बाहेर. हे बघा बकऱ्यांच्या बाजूला खातं, कारण इथं काही ना काही असं पालाबिला पडल्या असतं. चांगली गोष्ट. हे बघा हिने ती पूर्ण मारबेटी खाली, म्हणजे तुम्ही विचार करू शकता हिला काही त्रास नाही. याला सर्दी झाली वाटतं, याला उलटं खायला पाहिजे होती. शेडचा तुम्हाला समजला असेल. परत आपण शेडमध्ये जातो एकदा. परिस्थिती काय आहे, अरे बापरे परिस्थिती जाम गंभीर आहे आतमध्ये. तुम्हाला इथं दूर दिसत असेल. इथं किट्टाणू काय इथं राक्षस नाही राहणार. कारण त्यामध्ये मारबेटी आणि काय बोलता ना लिंबाचा पाला आणि त्याच्यानंतर कापूर पण टाकले नाही. बा एक कोंबडी इथं राहिली. ते कारण काय असू शकतं, मला वाटतं अंडे घालायला ही राहिली होती इथं. तिला बाहेर निघू दे, चल जा. ती बाहेर गेली, मला वाटतं अंडे घालायला तिकडे होती ती. बघा इकडं, हो बापरे आज बघा 5 अंडी डायरेक्ट भेटल्यान. म्हणजे आज 5 कोंबड्या अंडी घातल्यान. तुम्ही समजू शकता. खूप आनंद झाला आता मला. कारण जेव्हा मेहनतीचं फल भेटतं तेव्हा जास्ती मजा येतं. इकडे बघा मी तुम्हाला वारंवार दाखवतो, म्हणजे का तर हाच मेन आहे. हा जवळजवळ मला वाटतं 15 दिवसात तरी करायचा, कारण पूर्ण शेड पहिले साफ करायचा आणि मग करायचा. एक किटाणू राहणार नाही. थोडासा मी अजून मारबेटे आणून टाकता याच्यावर, कारण अजून धुमी पाहिजे. तुम्ही माझ्या हातात बघू शकता. परत आणले मी नाही, अर्धा बकऱ्यानं टाकला, अर्धा. हे बघा आता तुम्हाला समजेल. टाकल्यामुळे केला तर जल्ले पण खाली पण आता धुमी बघा. परत त्याच जोशाने धुमी ही धुमी, कारण कापूर पण टाकले. आणि यामध्ये वास पण एक भारी आहे तर कापराचा आणि मारबेटी. मी पण तुम्ही विचार करा दादा वारंवार आतमध्ये केला जाते, कारण हे चांगला म्हणजे असं याचा धुमी पण चांगली आहे. पण तुम्ही नका घेऊन तर तुम्ही घरात गेली, घरात नाही. आपण कापूर तर लावतोच आता सगळीकडे, त्या मशीन येतात कापूर लावतो घरात. सध्या आता धुमू दे, आता मी आतमध्ये नाहीत, कारण आता जाम त्रास व्हायला लागला इकडे. तर आज आता परत तुम्हाला एक दवाई दाखवतो समजा. हे बघा काय आहे, ग्लुकॉन डी आणि एक इलेक्ट्रो पावडर हा का, आणि यो त्या कोंबड्यांच्या डोळ्यानं टाकायचं औषध, आणि यो पण डोळ्यानं टाकायची. तुम्ही विचार काय कशासाठी, तर डोळे नाही आलं पण थोडासा लाल व्हायला कोंबडीचा डोला, तर लगेच काय केला, जास्त या नको व्हायला नाही, कारण एकीच्या मला दुसऱ्यानं होतील म्हणून मी हे आणला. हा डोळ्यात दवाई टाकायचा त्यांचे, आणि हा पण टाकायचा, म्हणजे दोन्ही. आणि हे कशासाठी माहिती आहे का, ग्लुकॉन डी आणि इलेक्ट्रो पावडर हे आपल्याला आपण म्हणजे माणसं पण घेतात. कारण काय झालं माहिती आहे का, आपण जेव्हा ऊन पडतं आपल्याला थकल्यासारखं वाटतं ना, आता ऊन पडला अचानक गरमी व्हायला लागली, त्याच्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे ही मी जेव्हा त्यांना या पाण्यामध्ये टाकणार आहे, इथं फिल्टरचं पाणी आहे त्यामध्ये टाकीन आणि मग त्यांना देईन. तर हा आता मी औषध मिळवतो आणि नेतो खाली. हे दोनच टाकायचं आहे, ग्लुकॉन डी आणि हा इलेक्ट्रो पावडर. नाही तुम्ही हे टाका, हे फक्त डोळ्याने टाकायचं आहे दोन्ही. का तर त्यांना डोळं थोडंसं म्हणजे असं आले एकतीला पुढं नाही वाढावं म्हणून. कारण मी योच असतं माझा नेहमी, का जास्त काही होऊन नाही द्यायचा. नाही तर पूर्ण शेडमध्ये पण टाकले ज्याप्रमाणे, म्हणजे कोंबड्यांच्या हिशोबात घ्यायचा तुम्ही. हा माणूस पण यानं सुधारतो तर कोंबड्यांच्या हिशोबात. हे बघ, तर तुम्ही भुसा काढला तर तुम्हाला माहीत आहे. तो आता परत ज्याचं पसरू येते इकडं दुसरा, म्हणजे इथं कोंबड्यावरती बसतं नाही बघ इथं ना, मग त्याची घाण सगळी इकडं पडते. त्याच्यामुळे आता मी कसं साफ केला तसं साफ करायला त्रास नाही हो. हे बघा मी सगळं टाकून घेता ना, मग तुम्हाला दाखवतो फायनलमध्ये. हे बघ टाकून घेतले मी सगळं. हे बघा चारी साईडला. आणि यो झाड आणले मी, कणाचं झाड माहिती ना तुम्हाला, मारबेटी ठेवले इथं. कोंबड्या पण खातील हो, कारण कोंबड्या खाला तर अजून भारी काम, त्यामुळे ठेवले इथं. खाला तर खाला कोंबड्यांनी. हे बघ बाकी कोंबड्याला बाकीच्या नातं आम्ही घेता आतमध्ये,
बाहेर बी धुमी दिली बघा, या पोरावी काय केलं, बाहेर धुमी केली. तर मित्रांनो चला आता हा ब्लॉग इथंच संपवतो. आज मी तुम्हाला जे काही दाखवलं ते तुम्ही ट्राय करू शकता. अजून एकदा सांगतो की तुम्हाला जर आज कोंबड्या पाहिजे असतील तर मला संपर्क करा. माझा नंबर मी देईन, मागच्या वेळेस दिला नव्हता, विसरलो. नंबर यामध्ये टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि या बघा कशा कोंबड्या, आता मी आताच खायला त्यांना टाकले सगळ्यांना. तर त्या खाताना पाणी पिताना, पाण्यामध्ये तुम्ही बघितलं मी काय ग्लुकोन-डी आणि इलेक्ट्रो पावडर टाकली, कारण गरमी खूप आहे. टाकल्यासारखं वाटत होतं कोंबड्यांना म्हणून टाकले. तर तुम्हाला कोंबड्या पाहिजे असं सांगा, तुम्ही बिंदास. फक्त 2-4 दिवस अगोदर सांगा, कारण मला इथे कोंबड्या आहे, अजून माझा स्टॉक दुसरीकडे आहे, तिथून मागवायला लागतात. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, मी नक्की तुम्हाला चला